नमस्कार, मी मधुरिमा. विद्यार्जन सायन्स अकॅडमी या ऑनलाईन अँड ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत चॅप्टर नंबर 6 11th स्टँडर्डचा बायोमॉलिक्युल्स आणि त्यामध्ये कुठला टॉपिक बघणार आहोत तर टॉपिक डिस्कस करणार आहोत दॅट इज द लिपिड्स. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ बायोमॉलिक्युल्स, त्यानंतर आपण बघितलं होतं कार्बोहायड्रेट्स आणि आज आपण बघतोय लिपिड्स. आणि इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल हे लिपिड्समध्ये हे जे आहेत हे सोर्सेस आहेत लिपिड्सचे. लिपिड्स म्हणजे दॅट इज नथिंग बट वी कॅन इन सिम्पल टर्म वी कॅन सेल द लिपिड्स इज व्हॉट द लिपिड्स इज द फॅटी ॲसिड्स. क्लिअर. आता फॅट्स म्हटलं किंवा फॅटी ॲसिड्स म्हटलं की तुमच्यासमोर येतं की अरे ऑइल नाही खायला पाहिजे, फॅट्स असतात. बटर नाही खायला पाहिजे, फॅट्स असतात. किंवा बर्गर, पिझ्झा हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये पण फॅट्स प्रेझेंट आहे. बट सी ऑल द फॅट्स आर नॉट द बॅड वन. सम फॅट्स आर द गुड फॉर द हेल्थ, सम फॅट्स आर नॉट गुड फॉर द हेल्थ. आणि अशा प्रकारे आपण त्यांना कॅटेगराईज करू शकतो की गुड फॅट आणि बॅड फॅट. क्लिअर. आता तेच आपण सगळं डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. कुठले गुड फॅट आहेत, कुठले बॅड फॅट आहेत, त्यांचे सोर्सेस काय आहेत, ऑल दॅट थिंग्स. सो सी ह्या स्क्रीनवरती तुम्हाला जे दिसतंय दीज आर द लिपिड्स. इथे तुम्हाला फिश दिसतोय. दीज आर द सर्टन ड्राय फ्रूट्स, दीज आर द फ्रूट्स, ऑइल्स and certain other fruits and vegetables that consist of the lipids. So these are the sources of the lipids, or we can say these are the sources of fats. Now first of all we will discuss what are the lipids. सगळ्यात अगोदर आपण बघूयात की लिपिड्स काय आहेत. ॲक्च्युली लिपिड्स काय आहेत. So lipids are the group of structurally diverse water insoluble organic solvent soluble compounds. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो लिपिड्स इज नथिंग बट दॅट इज द फॅटी ॲसिड्स अँड देअर डेरिव्हेटिव्ज, ज्याला आपण काय म्हणतो दॅट इज द लिपिड्स. मग लिपिडच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत आपण बघितलं आहे की ते काय आहेत, वॉटरमध्ये इनसोल्युबल आहेत. म्हणजे वॉटरमध्ये सोल्युबल नाही आहेत. मग ते कशामध्ये सोल्युबल आहेत तर ते ऑर्गॅनिक सॉल्वंट्समध्ये सोल्युबल आहे. जसं तुम्ही जर एखादं ऑइल घेतलं किंवा बटर घेतलं आणि तुम्ही पाण्यामध्ये टाकलं तर तुम्ही बघत असाल तो पाण्यासोबत मिक्स होत नाही. दॅट मीन्स दॅट इज द water insoluble property, but they are soluble where in the organic solvent compounds. And in broader term we can say it is utilized for the fatty acids and their derivatives. जेवढे काही फॅटी ॲसिड्स आणि त्याचे जे काही डेरिव्हेटिव्ज असतील त्यांना सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो दीज आर द लिपिड्स. क्लिअर. मग आता हे सगळे काय आहेत तर लिपिड्स आहेत. म्हणजेच तुम्हाला कोणी म्हटलं की फॅटी ॲसिड्स काय तर तुम्ही म्हणू शकतात फॅटी ॲसिड्स इज नथिंग बट दॅट इज द लिपिड्स, दॅट कम्स अंडर द लिपिड्स. ओके. नाव वी नो दॅट हे जे लिपिड्स आहेत ते काय कशापासून बनलेले आहेत, ते हायड्रोजन, कार्बन्स हे जे प्राईम एलिमेंट्स आहेत त्याच्यापासूनच काय बनलेले आहेत तर हे लिपिड्स बनलेले आहेत. आता ह्या लिपिड्समध्ये काय आहेत तर एक फॅटी ॲसिड्सचा ग्रुप आहे आणि त्यासोबत काही डेरिव्हेटिव्ज आहेत. इट मे बी ग्लिसरॉलची एखादी चेन असेल किंवा मग अल्कोहोल्स, वेरियस ग्रुप ऑफ द अल्कोहोल्स असतील. तर ह्या सगळ्यांना आपण काय म्हणतो दॅट इज द लिपिड्स. म्हणजे इथे तुम्हाला जे दिसतंय दॅट इज द चेन ऑफ द हायड्रोकार्बन्स, वी कॉल इट एज दीज आर द लिपिड्स. Now in simple terms we can say the lipids are the composed of the long hydrocarbon chain. लिपिड्स काय आहे तर एक लॉंग हायड्रोकार्बन चेन आहे ज्याला आपण लिपिड्स म्हणतो. Now these molecule holds an incredible amount of the energy and are therefore the energy storage molecules. लिपिडलाच आपण काय म्हणतो हे एनर्जी स्टोरेज मॉलिक्युल्स आहेत. एनर्जीला काय करतात स्टोअर करून ठेवतायत. सो त्याला आपण म्हणतो दीज आर द एनर्जी स्टोरेज मॉलिक्युल्स. म्हणजे जर तुम्ही असा एखादा व्यक्ती बघितला असेल की तो खूप जाड आहे आणि मग त्याला डॉक्टर म्हणतात की कोलेस्टेरॉल खूप वाढले. कोलेस्टेरॉल काय दॅट इज द वन टाईप ऑफ द लिपिड. लिपिडचा एक प्रकार आहे ज्याला आपण कोलेस्टेरॉल म्हणतो. मग कोलेस्टेरॉल काय होतं तर स्टोअर केला जातो, मसल्समध्ये स्टोअर केला जातो आणि मग तो पर्सन जो आहे तो फॅटी दिसायला लागतो. आणि मग आता त्याला कोलेस्टेरॉल कमी करायचं तर तो सारखी रनिंग करेल जेणेकरून काय होणार आहे त्याचं फॅट जे आहे ते युटिलाइज होणार किंवा त्याचं जे कोलेस्टेरॉल आहे ते युटिलाइज होणार आहे. सो का बरं आपण कोलेस्टेरॉलमुळे जाड होतो बिकॉज दीज आर द स्टोरेज. हे काय आहे दीज आर द एनर्जी स्टोरेज मॉलिक्युल्स. Now lipids are the major component of the cell membrane. We know that lipids हा एक सेल मेम्ब्रेनचा मेजर कॉम्पोनेंट आहे. म्हणजे आवर बॉडी, ह्युमन्स कन्सिडर करा, प्लांट्स कन्सिडर करा, ॲनिमल्स कन्सिडर करा, हे सेलपासून बनलेले आहेत. तर सेलमध्ये जो काही सायटोप्लाझम आहे किंवा जो ॲक्वियस पार्ट आहे सेलचा
तो कशाने क्लोज केलेला आहे, तर तो क्लोज केलेला आहे एका मेम्ब्रेन पासून, ज्याला आपण म्हणतो दॅट इज द सेल मेम्ब्रेन. हा काय झाला, हा झाला सेल मेम्ब्रेन. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण हा ॲक्वियस पार्ट आहे. मग सेल ऑर्गॅनेलिज आहे, मग न्यूक्लियस असेल, त्यानंतर रायबोझोम्स, मायटोकॉन्ड्रिया, वॉट एव्हर. जर प्लांट कन्सिडर केला तर क्लोरोप्लास्ट वगैरे हे सगळे आतमध्ये प्रेझेंट आहे. मग हा जो आउटर कव्हरिंग आहे, हा जो सेल मेम्ब्रेन आहे, तो बनलेला आहे लिपिड्सपासून. आणि तुम्ही हेही ऐकलं असेल, लिपिड्स कोणते, तर फॉस्फोलिपिड्सपासून बनलेला आहे. आणखी डिटेल बघणार आहोत की तो फॉस्फोलिपिड कसा आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. ओके, नाव सी हिअर the next thing is that cholesterol and other sterol are also the types of the lipid and are necessary component for the cell membrane. येस, आपण काय म्हणतो, कोलेस्टेरॉल वाढायला नाही पाहिजे, पण एक प्रॉपर अमाऊंटमध्ये, एक प्रॉपर रेशोमध्ये तर असायला पाहिजे कोलेस्टेरॉल. बिकॉज द कोलेस्टेरॉल हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ द सेल मेम्ब्रेन. जेवढ्या काही सेल्स आपल्या बॉडीमध्ये आहेत त्या सगळ्यांचं मेम्ब्रेन कशापासून बनलेलं आहे, त्या ह्या लिपिड्सपासून बनलेलं आहे. दॅट मीन्स द कोलेस्ट्रॉल अँड अदर स्टिरॉल्स आर ऑल्सो द टाईप ऑफ लिपिड्स अँड आर नेसेसरी कंपोनेंट ऑफ द सेल मेम्ब्रेन. म्हणजेच ह्या ओव्हरऑल ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल, लिपिड्स इज नथिंग बट दीज आर द फॅटी ॲसिड अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. अँड कोलेस्टेरॉल इज द वन टाईप ऑफ द फॅटी ॲसिड असं म्हणू शकतो आपण. एक प्रकारचा फॅटी ॲसिड आहे, एक प्रकारचा लिपिड आहे, कोलेस्टेरॉल. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ह्यावरून ही समजली की लिपिड्स इम्पॉर्टंट आहे. कशासाठी इम्पॉर्टंट आहे, सेलचा जो मेम्ब्रेन बनलेला आहे तो लिपिड्सपासून बनलेला आहे. नंबर ऑफ सेल्स आर प्रेझेंट, इवन वी ऑल द थिंग्स इन आवर बॉडी. हे जे ऑर्गन्स बनलेले आहेत हे सगळे कशापासून बनलेले, तर सेल्सपासून. आणि प्रत्येक सेलला मेम्ब्रेन तर गरजेचं आहे. मग तो कुठून येणार आहे, तर तो येणार आहे लिपिड्सपासून. क्लिअर, हे कळालं तुम्हाला. आणि लिपिड्स काय आहे, एक हायड्रोकार्बनची चेन आहे. नाव आपण काय म्हटलं होतं की लिपिड्स इज नथिंग बट दीज आर द फॅटी ॲसिड अँड देअर डेरिव्हेटिव्ज. त्याला आपण म्हणतो लिपिड्स. मग आता हे जे फॅटी ॲसिड्स आहेत ते एक्झॅक्टली काय आहेत, कारण की आपण ब्रॉडली लिपिड्सला डिराईव्ह करतो किंवा म्हणतो की फॅटी ॲसिड्स आहेत. तर फॅटी ॲसिड्सला आपण दोन ग्रुपमध्ये डिवाईड करू शकतो. मग कुठले दोन ग्रुप आहे फॅटी ॲसिड्सचे, तुम्ही ऐकलं असेल हे. एक आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि दुसरा जो आहे दॅट इज द सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. आणि आणखी एक टर्म तुम्ही ऐकलेली असेल, दॅट इज द ट्रान्स ॲसिड. सो दिस इज द सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, दिस इज द अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. ठीक आहे. नाव सी, this unsaturated fatty acid is observed mainly in the cold region animals. आणि हे जे unsaturated fatty acids आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल, तर डबल बॉन्ड बघायला मिळेल. डबल बॉन्ड कशामध्ये, हायड्रोजन अँड कार्बनमध्ये डबल बॉन्ड तुम्हाला ऑब्झर्व होईल. सो वी कॅन से दीज आर द अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. आणि एक्झाम्पल काय अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सचं, तर एक्झाम्पल आहे ओलिक ॲसिड आणि जे दुसरं एक्झाम्पल आहे ते आहे लिनोलोनिक ॲसिड. आता हे जे लिनोलेनिक ॲसिड आहे ते कशामध्ये बघायला मिळतं, तर प्लांट्समध्ये. प्लांट्समध्ये कुठे, तर प्लांट्समध्ये ज्या काही सीड्स आहेत प्लांट्सच्या, त्या सीडमध्ये जे काही सीड ऑइल आहे, दॅट सीड ऑइल इज नथिंग बट दॅट इज द लिनोलोनिक ॲसिड. and that seed oil is also the helpful, that means we can say that is the good type of the fat. हा जो unsaturated fatty acids चा पार्ट आहे, that unsaturated fatty acids are the good for the health and these are the liquid at the room temperature. हे लिक्विड असणार आहेत रूम टेम्परेचरला, त्याला आपण म्हणतो unsaturated fatty acid. Now moving towards the next term, that is what, that is the saturated fatty acid. Saturated fatty acids मध्ये single bond present आहे, कुठे, हायड्रोकार्बनच्या चेन मध्ये. So we can say this is the single bond chain. मग एक्झाम्पल काय आहे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचं, तर सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये असणार आहे पाल्मिटिक ॲसिड, and stearic acid.
दीज आर द एक्झाम्पल ऑफ द सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. म्हणजे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट नाही आहे तर सिंगल बॉन्ड तुम्हाला बघायला मिळेल. कशामध्ये? सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये. सो नॉट ओनली दॅट की प्लांटमध्ये पण काय तुम्हाला बघायला मिळणार आहे? इन प्लांट्स ऑल्सो द सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स यू कॅन ऑब्झर्व. सो पाल्मिटिक ॲसिड, स्टेरिक ॲसिड हे कशामध्ये बघायला मिळतात? तर ॲनिमल्समध्ये बघायला मिळतात. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन द अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड अँड सॅच्युरेटेड. जर क्वेश्चन आला की कोल्ड रिजनमध्ये जे काही ॲनिमल्स राहतात, थंड प्रदेशामध्ये जे काही ॲनिमल्स राहतात, तर त्यांच्यामध्ये कुठलं फॅट जास्त असेल, तर तुम्हाला आन्सर करायचं आहे त्यांच्यामध्ये काय असणार आहे? तर अनसॅच्युरेटेड फॅट जास्त असणार आहे, कारण की अनसॅच्युरेटेड फॅटमध्ये डबल बॉन्ड आहे अँड इट टेक्स अ मोर एनर्जी टू ब्रेक डाऊन दॅट डबल बॉन्ड. म्हणजे एनर्जी जी आहे ती कन्झर्व करून ठेवल्या जाते कोल्ड रिजन ॲनिमल्समध्ये. वॉर्मर रिजनमध्ये म्हणजे नॉर्मल टेम्परेचर किंवा वॉर्म कंडिशनमध्ये, म्हणजे राजस्थान, वाळवंटी प्रदेशामध्ये जिथे टेम्परेचर जास्त आहे, अशांमध्ये कुठले फॅट्स जास्त मिळतील तुम्हाला? तर सॅच्युरेटेड फॅट्स तुम्हाला जास्त ऑब्झर्व होतील. क्लियर? सो these two things you have to remember. सॅच्युरेटेड मध्ये डबल बॉन्ड, अनसॅच्युरेटेड मध्ये डबल बॉन्ड, सॅच्युरेटेड मध्ये सिंगल बॉन्ड. आता हे डबल बॉन्ड किंवा सिंगल बॉन्ड कशा प्रकारे प्रेझेंट असतात बघूयात. तुम्हाला इथे इमेजमध्ये दिसते द अपर पार्ट, दिस इज व्हॉट, दिस इज द सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड चेन. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड चेन आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सिंगल बॉन्ड बघायला मिळतो, कुठेही तुम्हाला डबल बॉन्ड बघायला मिळत नाही आहे. म्हणजे इन सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड नो डबल बॉन्ड इज प्रेझेंट. आणि इथे तुम्हाला जो OH ग्रुप आहे तो आहे ग्लिसरॉलचा. म्हणजे ही फॅटी ॲसिडची चेन आणि हा ग्लिसरॉल मिळून काय बनतं? सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. मग आता दुसरं बघूयात अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. तर अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये तुम्हाला इथे बघायला मिळते बघा डबल बॉन्ड्स. हा कार्बन ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड, मग पुन्हा सिंगल बॉन्ड. म्हणजे ही जी चेन आहे दॅट वी कॉल इट दॅट इज द अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. And again this unsaturated fatty acid also having this OH group, that is the glycerol group. Clear? So in this way we can say this is the saturated and unsaturated fatty acids. Now what is this unsaturated fatty acids? तुम्हाला इथे इमेज मध्ये दिसते जसं की ऑइल्स असतील, सलाड ड्रेसिंगसाठी जे काही ऑइल्स यूज करतात, सीड ऑइल असेल, हे सगळे काय आहेत? अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहे. मायोनीज असेल किंवा नट्स, जे ड्राय फ्रूट्स आपण खातो किंवा ॲवॅकोडो किंवा फिश असेल, ह्याच्यामध्ये काय आहे? तर अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहे अँड दॅट इज द गुड फॉर द हेल्थ. सो प्रेफर द मोर अँड मोर अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड रॅदर दॅन द सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. मग सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये काय येतं? तर सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये तुम्ही बघितलं असेल बर्गर असेल, बटर असेल, केक्स असतील, बिस्किट्स असतील, ह्यांच्यामध्ये काय आहे? तर ह्यांच्यामध्ये जास्तीत जास्त सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहे अँड दॅट सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड विच इज प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर टाईप ऑफ द फूड दॅट इज नॉट द गुड फॉर द हेल्थ. हेल्थसाठी हे गुड नाही आहेत. सो दीज आर द सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. सो यू हॅव टू अवॉइड दिस टाईप ऑफ द जंक फूड्स वेअर द मोर अँड मोर सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स इज प्रेझेंट. सो इन दिस वे फॅटी ॲसिड्सचे दोन आपण प्रकार बघितलेले, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. क्लिअर? ओके. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरून हेही लक्षात आलं की आपण काय खायला पाहिजे, काय खायला नाही पाहिजे, कुठलं गुड फॅट आहे, कुठलं बॅड फॅट आहे, कुठलं घ्यायचं आहे, कुठलं अवॉइड करायचं आहे. सो prefer the dry fruits, prefer the various oils, particularly seed oils, and prefer the fish, avocado and other fruits where the unsaturated fatty acid is present. Clear? Unsaturated मध्ये double bonding असते. Okay. Now the next terminology which we are going to discuss, that is the lipids. Now what are the lipids? The lipids, as we know that these are nothing but the fatty acids and its various derivatives, we call it as that is the lipids. Lipids ला आपण तीन पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. कोणते तीन पार्ट्स आहेत? एक आहे सिंपल लिपिड, दुसरा जो आहे तो आहे कंपाउंड लिपिड आणि तिसरा जो आहे तो आहे डिराइव्ड लिपिड. आता फर्स्ट सगळ्यात अगोदर आपण बघूयात हे सिंपल लिपिड्स काय. तर सिंपल लिपिड्स दीज आर नथिंग बट दीज आर द ईस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड, ज्याला आपण म्हणतो दॅट इज द सिंपल लिपिड.
आता हे जे सिंपल लिपिड्स आहेत, दॅट सिंपल लिपिड्स वी कॅन से देर आर द 2 टाइप्स ऑफ द सिंपल लिपिड्स. सिंपल लिपिड्सचे 2 टाईप आहे. मग कोणते 2 टाईप आहे? तर फर्स्ट जो टाईप आहे त्याला आपण म्हणतो दीज आर द फॅट्स, आणि दुसरा जो टाईप आहे दॅट वी कॉल्ड इट एज दीज आर द वॅक्सेस. नाउ व्हॉट आर द फॅट्स? The fats is nothing but again we can say these are the esters of fatty acid chain and glycerol त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज द फॅट्स. मग आता हे जे फॅट्स आहेत ते काय आहेत? लिक्विड ॲट द रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला लिक्विड आहे, म्हणजे त्याचं एक एक्झाम्पल घेऊ शकतो दॅट इज द सीड ऑइल, किंवा जे ऑइल आहे नॉर्मली त्याला आपण म्हणतो दीज आर द फॅट. सेकंड जे आहे द एक्झाम्पल ऑफ सिंपल lipids is the waxes. Now what are the waxes? Again the waxes is nothing but these are the esters of fatty acid chain, but that fatty acid chain is the longer one, and with this they consist of the one chain of the alcohol. म्हणजे त्याच्यासोबतच काय असणार आहे? एक अल्कोहोलची पण चेन असणार आहे. मग याचं एक्झाम्पल काय? तर हनी बीजपासून जे काही वॅक्स कलेक्ट केलं जातं तो वॅक्स काय आहे? तर दॅट इज द सिम्पल वॅक्स, और वी कॅन से दीज आर द बी वॅक्स. सो दॅट इज द सिम्पल. Now second thing which we are going to discuss, that is the compound lipids. Compound lipids are the what? These are nothing but these are the esters of fatty acid and alcohol possessing other group. Other group म्हणजे कुठला? की फॉर एक्झाम्पल एखादा ग्रुप फॉस्फेटचा आहे किंवा फॉस्फरसचा आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो? फॉस्फोलिपिड्स. म्हणजे त्याचं एक्झाम्पल काय झालं? फॉस्फोलिपिड्स. म्हणजे ऑलरेडी त्यांच्याकडे हायड्रोकार्बनची चेन आहे, त्याच्यासोबत अल्कोहोल पण आहे म्हणजे ग्लिसरॉल पण आहे, आणि त्याच्यासोबत आणखी एक ग्रुप जोडला गेला ज्याला आपण म्हणतो दॅट इज द फॉस्फेट ग्रुप जोडला गेला म्हणजे फॉस्फोलिपिड. किंवा इथे जर एखादा शुगरचा ग्रुप जोडला गेला म्हणजे ह्याला आपण ग्लायकोलिपिड्स असं म्हणू शकतो. सो दॅट इज द कंपाऊंड लिपिड्स. डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर थर्ड जो पार्ट आहे दॅट इज द डिराइव्ड लिपिड्स. डिराइव्ड लिपिड्सचं एक्झाम्पल काय आहे? दॅट इज द स्टिरॉल्स. सो स्टिरॉल्स इज द एक्झाम्पल ऑफ डिराइव्ड लिपिड्स. नाउ डिराइव्ड लिपिड्स आर व्हॉट? द डिराइव्ड लिपिड्स आर composed of hydrocarbon ring. Composed of what? हायड्रोकार्बनच्या रिंग पासून बनलेले आहे, अँड अल्सो पजेसेस द साइड हायड्रोकार्बन चेन. साईडला एक हायड्रोकार्बन चेन पण प्रेझेंट आहे ज्याला आपण म्हणतो दॅट इज द डिराइव्ड. आणि एक्झाम्पल आपण अगोदरच बघितलं दॅट इज द स्टिरॉल्स इज द एक्झाम्पल ऑफ डिराइव्ड लिपिड्स. क्लिअर? ओके. The next one by one we are going to discuss about the simple lipids. So जसं आता आपण बघितलं की simple lipids काय? Simple lipids are nothing but these are the esters of fatty acid with the various alcohols. त्याला आपण म्हणतो दॅट इज द सिम्पल लिपिड्स. सिम्पल लिपिड्समध्ये 2 पार्ट बघितले होते. एक आपण बघितलं होतं फॅट्स, दुसरं बघितलं होतं वॅक्सेस. फॅट्समध्ये आपण बघितलं होतं इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड विथ द ग्लिसरॉल ग्रुप दॅट इज द फॅट्स. वॅक्सेसमध्ये आपण बघितलं होतं लॉंग चेन ऑफ द fatty acid with the long chain of the alcohol, that is the waxes. Now हे जे सिंपल लिपिड्स आहे these are the fat acts reserve food material. सिंपल लिपिड्स काय आहेत? तर हे एक प्रकारचे फॅट्सच आहेत, पण तिथे काय आहेत तर इथे रिझर्व्ड फूड मटेरियल म्हणून स्टोअर होतात. फॅट्स जर असतील तर इथे काय? फॅट्स रिझर्व्ड फूड मटेरियल आहे. Second thing, in plants it is stored seeds to nourish the embryo during the germination. प्लांट्समध्ये असेल तर हे काय करणार आहे? स्टोर्ड फूड मटेरियलच आहे, पण मग हे मटेरियल कधी युटिलाइज केलं जाईल? दॅट मटेरियल इज गेटिंग युटिलाइज्ड ॲट द टाइम ऑफ द जर्मिनेशन. अँड इन ॲनिमल्स द फॅट इज स्टोर्ड इन द ॲडिपोसाइट्स ऑफ द ॲडिपोज टिश्यूज. ॲनिमल्समध्ये पण हे फॅट्स कुठे स्टोअर केले जातात? तर ॲडिपोसाइट्समध्ये, ॲडिपोज टिश्यूमध्ये. The fats deposited in the subcutaneous tissue acts as an insulator and minimize the loss of body
हीट. म्हणजे इथे काय आहे तर फॅट्स जो आहे तो डिपॉझिट होतो कुठे, सबक्युटॅनियस लेअर. मग तुम्हाला माहिती असेल सबक्युटॅनियसच्या 3 लेअर स्किनच्या, कुठली आहे, वरची एक इपिडर्मल लेअर, मग डर्मल लेअर आणि मग खाली सबक्युटॅनियस लेअर असते. ही सबक्युटॅनियस लेअर जी आहे जिथे फॅट्स प्रेझेंट असतात, फॅट्स इज गेटिंग डिपॉझिटेड इन दिस सबक्युटॅनियस लेअर आणि त्यामुळे ह्या काय इन्सुलेटर म्हणून काम करतो. म्हणजेच बाहेरचं टेम्परेचर डायरेक्टली आपल्याला अफेक्ट करत नाही आहे. क्लिअर. म्हणजेच इट मिनिमाइजेस द लॉस ऑफ बॉडी हीट अँड ॲक्टिंग ॲज द इन्सुलेटर. नाव दे आर द सेकंड थिंग. आता हा बघितला फॅट्सचा पार्ट सिम्पल लिपिड्समध्ये. नंतर दुसरा जो पार्ट आहे दॅट इज द वॅक्सेस. सो वॅक्सेस आर द ईस्टर्स ऑफ द लॉंग चेन ऑफ द फॅटी ॲसिड विथ द लॉंग चेन ऑफ alcohol. So they are the most abundant in the blood, the gonads and the subcutaneous gland of the sebaceous gland of the स्किन. स्किनमध्ये जी सिबॅशियस ग्लँड आहे म्हणजेच जी सीबम किंवा ऑइल सिक्रेट करते त्याला आपण म्हणतो सिबॅशियस ग्लँड. कारण की स्किनमध्ये 2 ग्लँड्स असतात, एक स्वेट ग्लँड असते, दुसरी सिबॅशियस. स्वेट ग्लँड जी आहे ती स्वेट्स म्हणजे सिक्रेट करते, घामासाठी घाम येतो तो काय स्वेट ग्लँडमुळे. आणि ही जी दुसरी आहे सिबॅशियस ग्लँड ज्याच्यामध्ये ऑइल बाहेर येतं आणि ऑइल इज द टाईप ऑफ फॅट. सो दे आर द मोस्ट अबंडंट. कोण? वॅक्सेस. वॅक्सेस ब्लडमध्ये जास्त आहे. गोनॅड्स अँड सिबॅशियस ग्लँड्स ऑफ द स्किन. सो दे आर द सॉलिड ॲट द ऑर्डिनरी टेम्परेचर. तुम्ही बघितलं असेल वॅक्सेस काय आहेत तर ऑर्डिनरी टेम्परेचरला सॉलिड आहेत आणि फॅट्स बघितलं होतं ऑर्डिनरी टेम्परेचरला लिक्विड आहेत. So waxes from the water insoluble coating on the hairs and skin in the animals, waxes from the outer coating on the stems, leaves and fruits. तुम्ही जर बघितलं असेल स्टेम्स बघितले असतील, लीव्स बघितले असतील किंवा फ्रूट्स बघितलेलं असेल तर त्यांच्या आउटर कोटिंगवरती वॅक्सेस आहे आणि त्यामुळे थोडीशी शाईन असते. बघा लीव्सला पण शाईन असते किंवा तुम्ही फ्रूट्स बघितले असेल त्यांना थोडीशी शाईन असते. वाय? बिकॉज ऑफ दिस फॅट्स आणि पर्टिक्युलरली वॅक्सेस. सी सिम्पल लिपिड्स. सिम्पल लिपिड्समध्ये हे वॅक्सेस जे बी वॅक्स मी तुम्हाला सांगितलं होतं एक्झाम्पल. आणि दुसरं आहे हे लेयर्स ऑफ द स्किन आणि ह्याच्यामध्ये सबक्युटेनियस टिश्यूजमध्ये काय आहे तर सबक्युटेनियस टिश्यूजमध्ये फॅट स्टोर्ड आहे. तसंच वॅक्सेस पण काय आहेत तर दॅट इज प्रेझेंट इन द सिबॅशियस ग्लँड. ऑइल सिक्रेटिंग ग्लँडमध्ये काय प्रेझेंट आहे तर वॅक्सेस प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता हा झाला पूर्ण सिम्पल लिपिड्सचा पार्ट. तुम्हाला पूर्णपणे सिम्पल लिपिड्स क्लिअर झाला असेल की सिम्पल लिपिड्स काय आहे. आता आपण पुढे बघूयात कंपाऊंड लिपिड्स. कंपाऊंड लिपिड्स काय? दीज आर द ईस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड कंटेनिंग द अदर ग्रुप. म्हणजे दुसरा ग्रुप ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो कंपाऊंड लिपिड्स. आता दुसरा ग्रुप कोणता प्रेझेंट आहे? फॉर एक्झाम्पल फॉस्फेट ग्रुप असेल तर त्याला आपण फॉस्फोलिपिड्स म्हणतो किंवा शुगर ग्रुप असेल तर त्याला आपण ग्लायकोलिपिड्स म्हणतो. नाव वेअर दॅट फॉस्फोलिपिड्स इज प्रेझेंट. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की सेलचा जो मेम्ब्रेन आहे तो लिपिड्सपासून बनलेला आहे. मग तो पर्टिक्युलर लिपिड कोणता आहे? तो पर्टिक्युलर लिपिड आहे फॉस्फोलिपिड. सो कंट्रीब्यूट इन द फॉर्मेशन ऑफ द सेल मेम्ब्रेन. And glycolipid containing the glycerol, fatty acids and simple sugars such as the galactose, nitrogenous bases. So these are what? These are the examples of glycolipids. आता हा जो फॉस्फोलिपिड आहे त्याचं जर स्ट्रक्चर बघितलं तर फॉस्फोलिपिडचं स्ट्रक्चर अशा टाईपमध्ये तुम्हाला मिळणार. एक हेड पोर्शन आहे म्हणजे हा जो पोर्शन आहे दॅट इज द हेड आणि जो दुसरा खालचा पोर्शन आहे त्याला आपण म्हणतो दॅट इज द टेल पोर्शन. आता हे जे फॉस्फोलिपिड्स आहे तर फॉस्फोलिपिड्सचं नेचर कसं आहे तर फॉस्फोलिपिड्स आर द ॲम्पीपॅथिक इन नेचर. ॲम्फी मीन्स ड्युअल नेचरचे आहेत. ड्युअल नेचर म्हणजे हा जो हेड पोर्शन आहे दॅट हेड पोर्शन इज द हायड्रोफिलिक. हायड्रोफिलिक दॅट मीन्स वॉटर लविंग पोर्शन आहे आणि खालचा जो टेलचा पोर्शन आहे दॅट इज द हायड्रोफोबिक. हायड्रोफोबिक दॅट मीन्स वॉटर हेटिंग पोर्शन आहे आणि त्यामुळे आपण ह्याला काय म्हणतो ह्यांचं जे फॉस्फोलिपिडचं नेचर आहे ते आहे ॲम्पीपॅथिक. एक बिकॉज ऑफ हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक दोन्ही कंडिशन्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. सो लक्षात ठेवा फॉस्फोलिपिड इज द एक्झाम्पल ऑफ कंपाऊंड लिपिड्स किंवा ग्लायकोलिपिड्स बघितलं असेल तर ग्लायकोलिपिड्स इज द एक्झाम्पल ऑफ कंपाऊंड लिपिड्स. नाउ दे आर ऑल्सो कॉल्ड द सेरिब्रोसाइट्स. Large amount of them have been found in the brain
व्हाईट मॅटर अँड मायलिन शीथ. मग हा कंपाऊंड लिपिड जास्तीत जास्त तुम्हाला कुठे मिळणार आहे, तर जास्तीत जास्त कंपाऊंड लिपिड जो आहे तो तुम्हाला लार्ज अमाऊंटमध्ये कुठे प्रेझेंट असेल, तर ब्रेनमध्ये व्हाईट मॅटरमध्ये आणि मायलिन शीथमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त काय मिळणार आहे, तर कंपाऊंड लिपिड्स मिळणार आहे. ठीक आहे. आता जे मगाशी मी तुम्हाला फॉस्फोलिपिडचं स्ट्रक्चर दाखवलं होतं की हा कन्सिडर करा, हा सेलचा पूर्ण मेम्ब्रेन आहे आणि ह्या सेलचा इनर पार्ट आहे, हा सेलचा आउटर पार्ट आहे. म्हणजे सेलच्या आतमध्ये काय, तर ॲक्वियस कंडिशन आहे, म्हणजे सायटोप्लाझम या साईडने प्रेझेंट आहे. ठीक आहे. हा सायटोप्लाझमचा पार्ट आहे, म्हणजे इथे काय ॲक्वियस कंडिशन म्हणजेच वॉटर आहे. इथे आउटर साईडला ॲक्वियस कंडिशन म्हणजेच वॉटरची कंडिशन आहे. आणि ऑबियसली ज्या साईडने वॉटर आहे त्या साईडने कोणता ग्रुप असेल, हायड्रोफिलिक वॉटर लविंग पोर्शन असेल. आणि वॉटर लविंग पोर्शन कोणता होता, हेडचा पोर्शन. वॉटर हेटिंग कोणता होता, टेलचा पोर्शन. म्हणून ह्या टेल अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे. आता एका फॉस्फोलिपिडला जर आपण झूम केलं तर तुम्हाला हा फॉस्फोलिपिड अशा टाईपमध्ये दिसेल. हा पोर्शन तुम्हाला दिसेल हेडचा आणि हा पोर्शन आहे टेलचा. ठीक. वरचा हेडचा पोर्शन आहे हायड्रोफिलिक आणि टेलचा पोर्शन आहे हायड्रोफोबिक. म्हणून वॉटरपासून हे दूर दूर जाण्याचा प्रयत्न करतात. कोण, टेल. आणि त्यामुळे वॉटर जिथे आहे त्याच्या अपोजिट साईडला कोण आहे, टेल प्रेझेंट आहे. आणि मग ही मधली कंडिशन कोणती आहे, हा जर तुम्ही कन्सिडर करताय सेल मेम्ब्रेन, तर सेल मेम्ब्रेनच्या मधली कोणती कंडिशन आहे, तर ऑब्वियसली तुम्ही सांगू शकता ही कंडिशन आहे हायड्रोफोबिक कंडिशन. म्हणजेच हे जे फॉस्फोलिपिड्स आहे दॅट इज द वन टाईप ऑफ द लिपिड्स, पर्टिक्युलरली द कंपाऊंड लिपिड्स विच इज इन्वॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ द सेल मेम्ब्रेन. त्यासोबत ग्लायकोलिपिड्स आहेत जे आपण स्टडी केलेलं आहे. कंपाऊंड लिपिड्समध्ये व्हाईट मॅटर, सेरेब्रोसाइड्स, ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये तुम्हाला कंपाऊंड लिपिड्स बघायला मिळतील. क्लिअर? ओके. नेक्स्ट थिंग इज द डिराइव्ड लिपिड्स. आता जो नेक्स्ट पार्ट आहे, जो लास्ट पोर्शन आहे, ज्याला आपण म्हणतो डिराइव्ड लिपिड्स. डिराइव्डचा मिनिंग तुम्हाला काय वाटतो बरं? डिराइव्ड म्हणजे कुठून तरी शोध लागला अशा टाईपमधला लिपिड. सो दॅट इज द डिराइव्ड लिपिड्स अँड एक्झाम्पल इज द स्टिरॉल्स. सो दीज आर द डिराइव्ड लिपिड्स, स्टिरॉल्स. सो दीज आर द कंपाऊंड ऑफ द फ्यूज्ड हायड्रोकार्बन रिंग म्हणजे स्टिरॉइड न्यूक्लियस अँड लॉंग हायड्रोकार्बन साईड चेन. म्हणजे एक रिंग आहे आणि एक साईड चेन आहे. मग ही रिंग जी बनलेली आहे ती पण हायड्रोकार्बनपासून बनलेली आहे आणि दुसरी जी साईड चेन आहे ती पण हायड्रोकार्बनपासून बनलेली आहे. पण ह्याच्यामध्ये आपण असं काय म्हणतोय, दॅट इज फ्यूज्ड हायड्रोकार्बन रिंग अँड लॉंग हायड्रोकार्बन साईड चेनपासून डिराइव्ड लिपिड्स बनलेले आहेत. वन ऑफ द मोस्ट कॉमन स्टिरॉल इज द कोलेस्टेरॉल. नावावरूनच कळालं असेल याच्यामध्ये काय, स्टिरॉल्स म्हणजे हे कोलेस्टेरॉलचा एक प्रकार आहे. किंवा डिराइव्ड लिपिड्समध्ये जे काही स्टिरॉल आहे त्या स्टिरॉलचं तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता, दॅट इज द कोलेस्टेरॉल. सो इट इज वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन ऑल सेल्स ऑफ द ॲनिमल बॉडी बट पर्टिक्युलरली इन द नर्वस टिश्यू. कोलेस्टेरॉल एक्झिस्ट आयदर फ्री ऑर ॲज अ कोलेस्टेरॉल ईस्टर. कोलेस्टेरॉल फ्री फॉर्ममध्ये असतील किंवा कोलेस्टेरॉल ईस्टरच्या फॉर्मॅटमध्ये एकमेकांसोबत जोडलेले असतील, यांच्यामध्ये ईस्टर बॉन्डिंग असतील, त्याला आपण म्हणतो दॅट इज द cholesterol esters. Clear? So in this way we have completed the lipid portion. लिपिड पोर्शनमध्ये आपण बघितलं की लिपिड्स काय आहेत आणि त्यानंतर आपण बघितलं लिपिड्सचे टाईप्स. लिपिड्सच्या टाईप्समध्ये पण त्याचे एक्झाम्पल आणि पर्टिक्युलर ह्यांचा काय रोल आहे. डिराइव्ड लिपिड्सचं स्टिरॉल्स आहे, स्टिरॉलचं एक्झाम्पल कोलेस्टेरॉल आहे. मग डिराइव्ड लिपिड्स कशापासून बनलेले, ऑल द कंपोजिशन अँड स्ट्रक्चर्स वी हॅव डिस्कस्ड इन दिस सेशन. दॅट इज द पोर्शन ऑफ द लिपिड्स. ओके. डिराइव्ड लिपिड्सचा एक छोटासा पार्ट राहिलेला आहे तो पण बघून घेऊयात. द ॲड्रेनोकॉर्टिकॉइड, सेक्स हॉर्मोन्स, दॅट ऑल थिंग इज मेड अप ऑफ द स्टिरॉल्स. म्हणजे हे जेवढे काही हॉर्मोन्स आहेत ना हे सगळे कशापासून, त्यांचं नेचर काय, स्टिरॉइड. मग तुम्हाला क्वेश्चन बरेचदा असाही विचारतात की विच ऑफ द फॉलोइंग इज द स्टिरॉइड हॉर्मोन. मग तुम्हाला सांगायचं आहे ॲड्रेनोकॉर्टिकॉइड्स किंवा सेक्स हॉर्मोन्स कुठले कुठले आहेत, दॅट इज द प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, दीज आर द सेक्स हॉर्मोन्स. सो दॅट इज ऑल्सो मेड अप ऑफ स्टिरॉइड्स. And vitamin D are the synthesized from the cholesterol. In plants, the sterols exist chiefly as the phytosterols. Plant मध्ये जर स्टेरॉइड्स असतील किंवा स्टिरॉल्स असतील तर त्याला फायटो मीन्स प्लांट, फायटोस्टेरॉल्स म्हणूयात. Yam plant produces the steroid compound called the diosgenin. It is used in the manufacture of the anti-fertility pills, that is the birth control
पिल्स. आणि बर्थ कंट्रोल पिल्समध्ये पण काय प्रेझेंट आहे, तर स्टिरॉइड्स म्हणजे स्टिरॉल्स प्रेझेंट आहे. अँड स्टिरॉल्स इज द एक्झाम्पल ऑफ डिराइव्ड लिपिड्स. क्लिअर? अँड इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द डिराइव्ड लिपिड्स ऑल्सो. हे जे काही छोटे छोटे टर्म्स होते ह्यावरती हा इम्पॉर्टंट पोर्शन आहे. ह्याच्यावरती बऱ्याचदा नीट आणि CETमध्ये MCQs विचारले जातात. स्टिरॉइड्स कोणते आहे, खालील एक्झाम्पल देताल म्हणतील ह्यांच्यापैकी कोणाचं नेचर स्टिरॉइड्स आहे किंवा कशाचं खालीलपैकी कोणतं एक्झाम्पल आहे स्टिरॉइड्सचं किंवा स्टिरॉल्सचं किंवा डिराइव्ड लिपिड्सचं. असे घुमून फिरवून क्वेश्चन्स विचारतील तर तुम्हाला कॉन्सेप्ट अगोदर क्लिअर पाहिजे की काय स्टिरॉइड्स आहेत किंवा स्टिरॉल्स काय आहे, आणि मग तुम्ही एक्झाम्पल लर्न करू शकतात आणि आन्सर करू शकतात. सो दिस इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. इवन हा सगळा बायोमॉलिक्यूल खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण की बायोमॉलिक्युल्समध्ये आपण सगळं स्टडी करतो आहे, म्हणजे त्यांच्यामधले असलेले बॉन्ड्स आणि ते कशापासून कंपोज्ड बनलेले आहेत. ऑल दॅट थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस बायोमॉलिक्यूल चॅप्टर. सो दॅट इज द व्हेरी व्हेरी बेसिक पार्ट आणि खूप इसेन्शियल आहे. बऱ्याचदा क्वेश्चन्स ह्यावरती विचारले जातात जास्त वेटेजमध्ये. आणि आत्ता जो 2021ची जी काही CET होणार आहे, ज्याच्यामध्ये 11चा काही पोर्शन पर्टिक्युलरली CET म्हणजे महाराष्ट्र बोर्डाने दिलेला आहे, त्यामध्ये त्यांनी हा टॉपिक इन्क्लूड केलेला आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा पार्ट आहे. क्लिअर? सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमची एक टेलिग्रामची लिंक आहे जी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली, त्यावरती जरूर जॉईन करा. जे काही व्हिडिओजचे अपडेट असतील किंवा अदर काही एक्झामशी रिलेटेड अपडेट्स असतील ते त्यावरती तुम्हाला मिळतील. आणि तसंच जे मॉडेल क्वेश्चन्स असेल किंवा MCQs क्वेश्चनची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती करता येईल. सो थँक्यू सो मच.